दर्शन पण मिळत नाही। पण आपण थेट जाऊया काका, पहिला आपलं नाव आणि आपली वारी ही कुठून आलेली? भक्त परायण कैलास महाराज पवार, क्षेत्र जलालपूर, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथून पालखी आलेली आहे आणि ती पंढरपूरला आज पोहोचलेली आहे। साधारण पालखीमध्ये किती लोक असतात? 250 लोक आहेत। 250 लोक आहेत दरवर्षी। आधी किती वर्ष आहे आपलं? आहे 19 वर्ष। 19 वर्ष आहे। काय अनुभवलं तुम्ही येताना? वा, आनंद जो आम्हाला जीवनामध्ये मिळाला तो अप्रतिम आनंद। देवाच्या भजनाच्या आनंदात गायत नाच उडत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। दुसरी गोष्ट की रस्त्यानं चालताना छोटे मोठे हॉस्पिटल किंवा दवाखाने सुद्धा आहेत, तिथली कशी सोय होती सरकार मार्फत? तुम्हाला कशी सोय होती? आम्हाला जास्त अनुभव आला नाही त्या सोयीचा नव्हती आणि घेतलं पण नाही तुम्ही? घेतलं नाही, कारण तेव्हा आपल्याला काय आपल्या पाठीला पाय दुखायची तर वेळच आहे। अजून एक प्रश्न आपल्याला, जेव्हा तुम्ही दर्शनार्थ 20 वर्ष झालं तुम्ही वारीला येत आहे, पण दर्शन कसं मिळतं तुम्हाला तिथं? दर्शन असं मिळतच नाही आम्हाला, मुख दर्शन घेतो थोडा असे लांबचं वारीचं दर्शन मिळतच नाही। तुम्हाला कधी असं वाटलं ना की मी चरण दर्शन करू? आम्ही त्या चरण दर्शन करता एरवी येतो वारी सोडून पुन्हा, पण असं मिळत असं वाटतं या वारीला मिळालं पाहिजे। मग सरकारकडे काय मागणं आहे तुमच्या दर्शनासाठी? सरकार करता एवढंच मागणी की VIP पास बंद होऊन आम्हाला सर्वांना लवकरात लवकर कसं दर्शन होईल ही आमची अपेक्षा आहे वारकऱ्यांची। काही वयस्कर मंडळी सुद्धा आहेत, त्यांना काय अतिशय काय त्रास काय जाणवत नाही, परंतु ते अगदी आमची दिंडी वारी अगदी सोपं या ठिकाणी पोहोचलेली आहे व्यवस्थित। महाराज तुमचे 2 शब्द करा, काय वाटतं तुम्हाला? वारीला आल्याच्या नंतर असं वाटतं की असा लाभ आयुष्यामध्ये पुन्हा दुसरा नाही। आपण दसरा म्हणतो, दिवाळी म्हणतो, त्याचा आनंद कमी वाटतो, परंतु हा आनंद अप्रतिम वाटतो। वारीला आल्याच्या नंतर एक नवचेतना निर्माण होते। वारीला आल्याच्या नंतर आपापसातले भेदभाव विसरून जातात, जातीपाती विसरून जातात आणि एकाच आईबापाची लेकरं असल्याप्रमाणे आपण जगाच्या आईबापाला भेटायला येतो। परंतु खंत ही वाटते, रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून प्रत्येक वारकरी जगाच्या माईबापाला भेटायला येत असतो, परंतु त्याचं दर्शन होत नाही, ही मोठी खंत असते। ती खंत वाटते आणि सरकार माईबापाला एकच विनंती आहे की वारकरी जे कष्ट करून फक्त आणि फक्त पांडुरंगाच्या भेटीसाठी येतात, वारकऱ्यांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली पाहिजे, एवढी अपेक्षा सरकार माईबापाला। तुकाराम महाराजांनी सांगितलं की नाथाळाच्या माते हनुकाठी, तशी वेळ काय तुमच्या अशी वाटत का यावं म्हणून? तशी तर वेळ सध्या आहेच, तशी तर वेळ सध्या वारकरी हवी वेळ जर आली तर वारकरी सगळे एकत्र होतील। 5 बोट वेगळे असल्याच्या नंतर ताकद वेगळी असते, एक मूड झाल्याच्या वारकऱ्यामध्ये 1000% तेवढं बळ आहे। वारकऱ्याची संघटना आहे, वारकऱ्याच्या हातात पताका असते, परंतु उलटी जर पताका केली तर त्याची काठी तयार होते। वेळ प्रसंगी वारकरी त्याही प्रसंगाला तोंड देण्याचं धारिष्ट अंतःकरणामध्ये बाळगते, ही वृत्तीच वारकऱ्याची असते, कारण त्याचं नावच वारकरी आहे।
काय वाटतं तुम्हाला एक वेळा सरकारने पण एवढी वारी करतील का ते 20-22 दिवसाचे पदयात्रा काय वाटतं तुम्हाला? केली पाहिजे, केली पाहिजे, 100% केली पाहिजे. फक्त आमच्याकडून त्यांनी अपेक्षा नाही केली पाहिजे. आणि एक दिवस फक्त त्यांनी पूजेसाठी आलं नाही पाहिजे. वारकरी चालत असताना त्यांना काय अनुभव येतात हा अनुभव प्रत्यक्ष त्यांनी घेण्यासाठी आमच्या बरोबर चाललं पाहिजे, ही आमची अपेक्षा असलीच 10 किलोमीटर तर नक्की असं वाटतं का? 100% चाललं, 10 किलोमीटर चालले पाहिजे, चालतेच ना, चाललंही पाहिजे, चाललं पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे ना. आता आल्यापासून आता आम्ही ज्येष्ठ आलोय आणि एवढं चालून सुद्धा एवढ्या जोशात तिथं उड्या मारत होते, त्याचं खरंच एक कारणच पांडुरंग आहे. कृपाच त्याची आहे. जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाण आहे, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. इथं आल्याच्या नंतर माणूस देहभान विसरून जातो. शारीरिक किती त्रास होतो, मानसिक किती त्रास होतो, या सगळ्या गोष्टीचा विसर पडण्याचं एकमेव केंद्रबिंदू म्हणजे ही वारी आहे. आनंदमय वातावरणात आज चंद्रभागाची नदीची एकदम ओसरून चाललेली आहे आणि ती तुमची वाट बघते तिथे येण्यासाठी. पाहते ना, नक्की पाहते. दर्शन जोरात होणार, जरी मुखदर्शन झालं तरी पांडुरंग पावला म्हणून. पंढरीत जरी आलो तरी आम्हाला वाटतं त्याचं दर्शनच झालं. पंढरीत पाय जरी पडला तरी वाटतं आज विठ्ठलाचं दर्शन झालं. काय विठ्ठलामध्ये एवढं तुम्ही? विठ्ठलामध्ये जी जादू आहे ती जगात कुठंच नाही. विठ्ठल सर्व अंगानं परिपूर्ण आहे. विठ्ठलाच्या या दरबारात आल्याच्या नंतर अष्टांग सुखाची प्राप्ती होते. इथं आल्याच्या नंतर असं वाटतं याच्यापेक्षा जगात दुसरं सुखच कुठलं नाही. भुलविले 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 वेणुनादे वेणु वाजविला गोविंद वेणु वाजविला गोविंद वेणु वाजविला गोविंद भुलविले 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 वेणुनादे वेणु वाजविला गोविंद भुलविले 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 वेणुनादे वेणु वाजविला गोविंद वेणु वाजविला गोविंद देवा
दर्शन पण मिळत नाही. पण आपण थेट जाऊया. काका, पहिलं आपलं नाव आणि आपली वारी ही कुठून आलेली? भक्त परायण कैलास महाराज पवार, क्षेत्र जलालपूर, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथून पालखी आलेली आहे आणि ती पंढरपूरला आज पोहोचलेली आहे. साधारण पालखीमध्ये किती लोक असतात? 250 लोक आहेत. 250 लोक आहेत. दरवर्षी आधी किती वर्ष आहे आपलं? आहे 19 वर्ष. 19 वर्ष आहे. काय अनुभवलं तुम्ही येताना? वा, आनंद जो आम्हाला जीवनामध्ये मिळाला तो अप्रतिम आनंद. देवाच्या भजनाच्या आनंदात गायत नाच उडत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. दुसरी गोष्ट की रस्त्यानं चालताना छोटे मोठे हॉस्पिटल किंवा दवाखाने सुद्धा आहेत, तिथली कशी सोय होती सरकार मार्फत? तुम्हाला कशी सोय होती? आम्हाला जास्त अनुभव आला नाही त्या सोयीचा. नव्हती आणि घेतलं पण ना तुम्ही? घेतलं नाही, कारण तेव्हा आपल्याला काय माऊली आपल्या पाठीवर पाय दुखायची तर वेळेची नाही. अजून एक प्रश्न आपल्याला, जेव्हा तुम्ही दर्शनार्थ 20 वर्ष झालं तुम्ही वारीला येत आहे, पण दर्शन कसं मिळतं तुम्हाला तिथं? दर्शन असं मिळतच नाही. आम्ही मुख दर्शन घेतो थोडा, असे लांबचं वारीचं दर्शन मिळतच नाही. तुम्हाला कधी असं वाटलं ना की मी चरण दर्शन करू? आम्ही त्या चरण दर्शन करता एरवी येतो वारी सोडून पुन्हा, पण असं मिळत असं वाटतं या वारीला मिळालं पाहिजे. मग सरकारकडे काय मागणं आहे तुमच्या दर्शनासाठी? सरकारकरता एवढंच मागणी की VIP पास बंद होऊन आम्हाला सर्वांना लवकरात लवकर कसं दर्शन होईल ही आमची अपेक्षा आहे वारकऱ्यांची. काही वयस्कर मंडळी सुद्धा आहेत, त्यांना काय अतिशय काय त्रास काय जाणवत नाही, परंतु ते अगदी आमची दिंडी वारी अगदी सोपं या ठिकाणी पोहोचलेली आहे व्यवस्थित. महाराज, तुमचे 2 शब्द तर काय वाटतं तुम्हाला? वारीला आल्याच्या नंतर असं वाटतं की असा लाभ आयुष्यामध्ये पुन्हा दुसरा नाही. आपण दसरा म्हणतो, दिवाळी म्हणतो, त्याचा आनंद कमी वाटतो, परंतु हा आनंद अप्रतिम वाटतो. वारीला आल्याच्या नंतर एक नव चेतना निर्माण होते. वारीला आल्याच्या नंतर आपापसातले भेदभाव विसरून जातात, जातीपाती विसरून जातात आणि एकाच आईबापाची लेकरं असल्याप्रमाणे आपण जगाच्या आईबापाला भेटायला येतो. परंतु खंत ही वाटते, रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून प्रत्येक वारकरी जगाच्या माईबापाला भेटायला येत असतो, परंतु त्याचं दर्शन होत नाही, ही मोठी खंत असते. ती खंत वाटते आणि सरकार माईबापाला एकच विनंती आहे की वारकरी जे कष्ट करून फक्त आणि फक्त पांडुरंगाच्या भेटीसाठी येतात, वारकऱ्यांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली पाहिजे, एवढी अपेक्षा सरकार माईबापाला. तुकाराम महाराजांनी सांगितलं की नाथाळाच्या माते हनू काठी, तशी वेळ काय तुमच्या अशी वाटतं का यावं म्हणून? तशी तर वेळ सध्या आहेच, तशी तर वेळ सध्या वारकरी हवी. वेळ जर आली तर वारकरी सगळे एकत्र होतील. 5 बोट वेगळे असल्याच्या नंतर ताकद वेगळी असते, एक मूड झाल्याच्या वारकऱ्यामध्ये 1000% तेवढं बळ आहे. वारकऱ्याची संघटना आहे, वारकऱ्याच्या हातात पताका असते, परंतु उलटी जर पताका केली तर त्याची काठी तयार होते. वेळ प्रसंगी वारकरी त्याही प्रसंगाला तोंड देण्याचं धारिष्ट अंतःकरणामध्ये बाळगते, ही वृत्तीच वारकऱ्याची असते, कारण त्याचं नावच वारकरी आहे. काय वाटतं तुम्हाला, एक वेळा सरकारने पण एवढी वारी करतील का ते 20-22 दिवसाचे पद? काय वाटतं तुम्हाला? केली पाहिजे, 100% केली पाहिजे. फक्त आमच्याकडून त्यांनी अपेक्षा नाही केली पाहिजे आणि एक दिवस इथं फक्त त्यांनी पूजेसाठी आलं नाही पाहिजे. वारकरी चालत असताना त्यांना काय अनुभव येतात, हा अनुभव प्रत्यक्ष त्यांनी घेण्यासाठी आमच्या बरोबर चाललं पाहिजे, ही आमची अपेक्षा असलीच पाहिजे. 10 किलोमीटर नक्की असं वाटतं का? 100% चाललं. 10 किलोमीटर चालले पाहिजे, चालतेत ना, चाललंही पाहिजे, चाललं पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे ना. आता आल्यापासून आता आम्ही ज्येष्ठ आलोय आणि एवढं चालून सुद्धा एवढ्या जोशात इथं उड्या मारत होते, त्याचं खरंच एक कारणच पांडुरंग आहे, कृपाच त्याची आहे. जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाण आहे, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. इथं आल्याच्या नंतर माणूस देहभान विसरून जातो. शारीरिक किती त्रास होतो, मानसिक किती त्रास होतो, या सगळ्या गोष्टीचा विसर पडण्याचं एकमेव केंद्रबिंदू म्हणजे ही वारी आहे. आनंदमय वातावरणात आज चंद्रभागाची नदीची एकदम ओसरून चाललेली आहे आणि ती तुमची वाट बघते तिथे येण्यासाठी. पाहते ना, नक्की पाहते. दर्शन जोरात होणार, जरी मुखदर्शन झालं तरी पांडुरंग पावला म्हणून. पंढरीत जरी आलो तरी आम्हाला वाटतं त्याचं दर्शनच झालं. पंढरीत पाय जरी पडला तरी वाटतं आज विठ्ठलाचं दर्शन झालं. काय विठ्ठलामध्ये एवढं तुम्ही? विठ्ठलामध्ये जी जादू आहे ती जगात कुठंच नाही. विठ्ठल सर्व अंगानं परिपूर्ण आहे. विठ्ठलाच्या या दरबारात आल्याच्या नंतर अष्टांग सुखाची प्राप्ती होते. इथं आल्याच्या नंतर असं वाटतं याच्यापेक्षा जगात दुसरं सुखच कुठलं नाही. भुलविले 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 वेणू नादे, वेणू वाजविला गोविंद, वेणू वाजविला गोविंद, वेणू वाजविला गोविंद. भुलविले भुलविले भुलविले
भुलविले भुलविले भुलविले भुलविले भुलविले